नमस्कार मंडळी, सुरुवात करूया आपण आजच्या रेसिपीला. तर मेथीची भाजी तुम्ही बऱ्याचदा खाल्ली असेल, पण कधी तुम्ही ह्या पद्धतीने देखील मेथीची भाजी बनवून बघा. तर इथे एक मेथीची जुडी मी व्यवस्थित निसून घेतलेली आहे आणि आता आपण कढईमध्ये तेल टाकू. तेल गरम झाले की आपण त्याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे आहे. जिरे छान तडतडले की त्याच्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. इथे मी 2 हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतलेल्या आहे आणि मिरच्या छान तळल्या गेल्या की याच्यामध्ये मी इथे 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेले आहे आणि ते देखील टाकलेले आहे. कांदा हा आपल्याला मंद आचेवर 3 ते 4 मिनिटांसाठी परतवून घ्यायचा आहे. त्याचा तुम्ही बघू शकता हलकासा रंग बदललेला आहे आणि मेथीची भाजी मी इथे 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपण मेथीची भाजी देखील टाकून घेऊया. इथे मी एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये टोमॅटो देखील टाकलेला आहे आणि आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे आणि भाजी ही आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि आता इथे आपली भाजी ही परतवून झालेली आहे. तर आता मेथीची भाजी ही मी दुसऱ्या गॅसवर शिजण्यासाठी ठेवत आहे आणि आता इथे मी एक तवा घेतलेला आहे. तर मंद आचेवर आपल्याला इथे 2 चमचे बेसन पीठ हे भाजून घ्यायचे आहे आणि बेसन पीठ आपल्याला हे सतत ह्या पद्धतीने हलवत राहायचे आहे, म्हणजे बेसन पीठ हे जळणार नाही. बेसन पिठाला आपल्याला एक छानसा असा सुगंध येईपर्यंत भाजायचा आहे. त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजायचं नाही आहे. तर आता आपण हे बेसन पीठ काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता इथे आपली भाजी ही 90% शिजलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहे. तर इथे मी पाव चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचा लाल मसाला टाकलेला आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा धनेपूड टाकलेली आहे आणि पाव चमचा जिरेपूड टाकलेली आहे. आता आपल्याला हे मसाले 2 मिनिटांसाठी परतवून घ्यायचे आहे, म्हणजे मसाला हा आपल्याला कच्चा लागणार नाही खाताना. आणि याच्यामध्ये आपल्याला भाजलेले बेसन पीठ देखील टाकून घ्यायचे आहे आणि 1 ते 2 मिनिटांसाठी हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला इथे अर्धी वाटी पाणी देखील टाकायचे आहे आणि आता आपण पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. पाणी टाकल्यामुळे बेसन पीठ हे कच्चे राहणार नाही आणि व्यवस्थित असं शिजल्या जाईल. आता आपल्याला याच्यावर 3 ते 4 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे आणि गॅस हा मंद आचेवर ठेवायचा आहे. झाकण ठेवल्याने भाजी अजिबात देखील कडू लागणार नाही. तर आता 3 ते 4 मिनिटे झालेली आहे आणि बेसन पीठ हे सुद्धा शिजलेलं आहे, जरा देखील ते कच्चं राहिलेलं नाही आहे. आणि आता आपली मेथीची भाजी ही तयार झालेली आहे. ही भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर खूप छान लागते. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.